शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण बघताय ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ आहे मँगोबद्दल. आणि आपण जे बघताय हा आंबा जो आहे वनराज आंबा आहे. बरेच शेतकऱ्यांनी ऐकलेलं असेल. वनराज आंब्याची वैशिष्ट्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या ह्या आंब्यामध्ये मोहर येण्यास सुरुवात झालेली आहे. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. तर शेतकरी मित्रांनो, 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत ह्या आंब्याच्या झाडाला. जवळपास 3.5 वर्षाचं हे झाड आहे. आणि मागच्या वर्षी पण याला फळं लागली होती आणि यावर्षीही याला चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्यापैकी याच्यामध्ये फुलोरा आणि काही ठिकाणी तर सध्या सेटिंग पण सुरू आहे. बघा, याच्यामध्ये सेटिंग खूप चांगल्या प्रमाणे होते या व्हरायटीमध्ये. वनराज आंबा साईजसाठी चांगला आहे, म्हणजे साईज एकदम बिग साईज होते. याला जर थिनिंग केली किंवा न्यूट्रिशन व्हॅल्यू जर आपण व्यवस्थित ठेवली तर बघा, बऱ्याच सगळ्यात जवळजवळ 90 ते 95% ह्या आंब्याच्या झाडामध्ये बघा मोहर आलेला आहे. हे बघा, तर वनराज आंब्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की त्याला एक साईडनं हिरवा कलर येतो आणि एके साईडनं ज्या ठिकाणी ऊन चांगल्यापैकी मिळतं तिथे एकदम फिकट गुलाबी रंग, म्हणजे दिसण्यासाठी एकदम आकर्षण असा रंग येतो ह्या आंब्याला. आंबा पिकल्यानंतर खाण्यासाठी खूप गोड आहे. कच्ची करी म्हटसाल तर थोडी आंबटच लागते. आणि सध्या आता बरेच आंब्यांमध्ये जे येतं मोहर येण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशा स्थितीमध्ये हे बघा, जर तुमच्या आंब्याच्या झाडामध्ये जर अशी स्थिती असेल, नेमकी सुरुवात झाली असेल किंवा अशी सुरुवात असेल, बघा, ह्या टायमामध्ये तुम्हाला एक फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की काय होतं आहे, ह्या टायमाला एक बारीक जी अळी असते पडत असते. जर ढगाळ वातावरण झालं तर अशी अळी पडते. त्यासाठी तुम्हाला एक फवारणी कीटकनाशकाची घेणं आवश्यक आहे. क्लोरोपायरिफॉस ही हलकी म्हणजे कीटकनाशक घेऊ शकता. धन्यवाद.